हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? मजेतच असाल, मजेतच राहा. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे सखी मंच अध्यक्ष मॅडमसाठी हा जो व्हिडिओ आहे. तर सगळ्यात आधी तर मी हे क्लिअर करते की मी कोणाची चमची नाही आहे किंवा मी कोणाच्या ग्रुपमधली नाही आहे. आणि हे क्लिअर करायचं कारण हे आहे, कारण आपण जेव्हा एखाद्याबद्दल बोलतो तर लगेच असं म्हटलं जातं की हे लोक चमचे आहेत म्हणून त्यांची साईड घेतात किंवा काय बोलतात. असं काही नाही आहे. मी याच्या आधी कधीही एवढे सगळे भांडणं झाले, काय झाले, पण कधी त्या भांडणांचा मी फायदा करून नाही घेतला माझं चॅनल ग्रो करण्यासाठी, की मी कोणाचं कौतुक करू किंवा कोणाला वाईट बोलू, असं मी कधीच केलेलं नाही आहे. पण आता सध्याला मला असं वाटलं की बोललं पाहिजे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे. ठीक आहे. तर आता हा जो व्हिडिओ आहे हो अध्यक्ष मॅडमसाठी आहे. तर मला हे म्हणायचं आहे मॅडम की आता हे जे रोज नवीन खुलासे जे चाललेले आहे, जे मनाली मॅडमचं आणि तुमचं जे पण काय चाललेलं आहे, तर आता हे किती दिवस चालणार? म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तुमचं यूट्यूबवर ओळख झाली, तुमच्या यूट्यूबवर काही कारणामुळे भांडणही झालं, ठीक आहे, त्या तुम्हाला बोलल्या, तुम्ही त्यांना बोलल्या, जे पण काय होतं, पण ते थोड्या दिवसाआधी सगळं सॉर्ट आऊट झालेलं होतं. त्या आता तुम्ही असं म्हणाल की तू हा व्हिडिओ का बनवते, मला जेव्हा कोण बोललं तेव्हा तुम्ही झोपला होतात का? तर कोणी झोपलं नव्हतं, सर्व जागे होते आणि सर्व जनताने सगळं बघितलेलं आहे की कोण कोणाला काय बोललं, कितपत बोललं, सर्वांनी सगळं बघितलेलं आहे. आणि असं कोणच नाही आहे की ज्यांनी फक्तच ऐकून घेतलेलं आहे आणि बोलले नाही. सगळ्यांनी एकमेकांना बोललेलं आहे, सर्वांनी एकमेकांना उत्तर दिलेले आहेत आणि बोललेले आहेत. ठीक आहे. तर मला काय म्हणायचं आहे की तुम्हाला जर समजा त्या बोलल्या तर तुम्ही पण त्यांची रेकॉर्डिंग ऐकवली, जनतेला प्रूफ दिलं, म्हणजे खूप काही गोष्टी झाल्या. आता ते काय मी परत रिपीट नाही करत. त्याच्यानंतर तो मॅटर तिकडेच थांबला होता. मनाली मॅडमनेही यूट्यूबमध्ये थोडासा ब्रेक घेतला थोड्या दिवसासाठी, ह्या सगळ्या विषयाबद्दल बोलत नव्हत्या, सगळं काही संपलं होतं. मग आता परतच तो विषय सारखा कशासाठी, हे मला म्हणायचं. रोज एक नवीन खुलासा कशासाठी? जर आपण यूट्यूबवर आहो, आपलं एखाद्याशी जर यूट्यूबवर भांडण झालं तर मला असं वाटतं यूट्यूब पुरतंच माणसाने बोलावं. त्या व्यक्तीने पास्टमध्ये काय केलं, कोणासोबत काय केलं, काय त्याच्या लाईफमध्ये घडलं आणि काय हे चुकीचं आहे. आता एखादी व्यक्ती पर्सनल लाईफ, आता बारामतीकर मॅडमनी आहे, त्यांनी पर्सनल लाईफ मोहिनीची काढली होती, तर ती ऑलरेडी यूट्यूबवर होती. त्यांनी नवीन एखादा शोध काढून नव्हतं काय केलं, आणि त्यांनी एखादा शोध काढून केलं तर ते चुकच होतं, बरोबर? तर हे पण चुकच आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याला तर कंटेंट नाही म्हणत नाही, त्यातून लोकांना काय शिकायला भेटतं सांगा मला? हेच की अरे आपल्याला कोणी जर त्रास दिला तर बघा आपण पण काय केलं पाहिजे आणि कितपत आपण त्याच्या पाठी लागलं पाहिजे. तर हे चुकीचं आहे. तुमचा मॅटर लास्ट टाईमच सॉर्ट आऊट झाला होता, तर परत आता रोज एक नवीन खुलासा त्याच गोष्टी, तर हे कितपत योग्य आहे सांगा मला? हे तर कंटेंट नाही आहे ना. व्ह्यूज, सबस्क्रायबर, ह्या सगळ्या अहंकार, ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या माणसाच्या जीवापेक्षा जास्त मोठ्या नसतात. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ते सगळ्यानंतर, आधी सगळ्यात पहिला माणूस आहे. आणि एखादा माणूस स्वतःच्या फॅमिलीसोबत राहू किंवा नाही राहू, पण नाव शेवटी एकमेकांशी जुडलेलं असतं. आता तुम्ही कोणाला जर काय बोलतात आहे, पण त्या गोष्टीचा घरच्यांवर पण परिणाम होतो, घरच्यांना पण त्रास होतो, नातेवाईक बघतात, सर्व बघतात. तर ठीक आहे ना, भांडणही एक लिमिटपर्यंत ठीक आहे, पण हे जरा मला असं वाटतं खूप जास्त होतं आहे. याच्यातून बहुतेक काही वाईट पण घडू शकतं आणि मग नंतर त्या गोष्टीचा पस्तावा करून काहीच उपयोग नाही आहे. म्हणून ही गोष्ट इथंच थांबली पाहिजे मला असं वाटतं. हां, तुम्हाला जर कोणी जर त्रास दिला आहे, कोण चुकीचं बोललं, तुम्ही कायदेशीर कारवाई करा. जर तुम्हाला कायदेशीर कारवाई नाही करायची तर तुम्ही भेटा आपसामध्ये, एकमेकांना सॉरी बोला आणि हा मॅटर इथेच थांबवा ना. हे असं यूट्यूबवरती रोज नवीन खुलासा करून याच्याने काहीच सिद्ध होत नाही. हे काय कोर्ट नाही आहे की न्याय भेटेल, बरोबर? याच्यातून फक्त एकच गोष्ट भेटते, ते फक्त सबस्क्रायबर वाढतात, व्ह्यूज भेटतात आणि पैसे भेटतात, डॉलर भेटतात. अजून याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच होत नाही, हे तर एवढं कन्फर्म आहे. आणि लोकांना पण त्या गोष्टीची सवय लागलेली आहे, कारण त्यांना नवीन तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा ना, जेव्हा असे काही टॉपिक असतात तेव्हा लाईव्हवर लोक जास्त असतात, सबस्क्रायबर पटापट वाढतात. आणि आपण एखादा दुसरा विषय घेतला तर नाही ह्या गोष्टी सगळ्या भेटत. तर म्हणून मला हेच, आणि तुम्हालाच नाही, मी इतरही सगळ्यांना सांगते की जे तुम्ही एकमेकांना नावं ठेवता, एकमेकांना काय बोलता, हे सगळं इकडे थांबवा. नाही थांबवायचं आहे तर तुम्ही कायदेशीर कारवाई करा आणि बाहेर ते सगळं करा, पण यूट्यूबवर हे सगळं करू नका. याच्यामुळे छोट्या आयडींना पण खूप त्रास होतो आहे आणि ते तर जाऊ द्याच, पण हे चांगलं नाही.
म्हणजे कसं ना, थोडं पुरतं ठीक वाटतं, पण एवढं सारखं 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 तेच ना, अति जास्त चांगलं नसतं. मग देवाला पण ते मंजूर होत नाही जास्त अति. कळलं? तर मला हेच बोला, म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला, कारण खरंच हे खूप जास्त होतंय. रोज एक नवीन खुलासा. ह्या सगळ्या गोष्टी हे जे खुलासे रोज होतात, ह्या सगळ्या गोष्टी यूट्यूबवर आहेत का? ह्या यूट्यूबच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. मग त्या गोष्टी यूट्यूबवरून जनतेला सांगून काय मिळणार आहे? फक्त व्ह्यूज मिळणार आणि डॉलर मिळणार. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही मिळणार. म्हणून हे कोणीही असं करू नका, मी एवढंच म्हणेन. प्रत्येक माणसामध्ये चांगले गुण पण असतात, वाईट गुण पण असतात. तुमच्यात पण खूप काही चांगले गुण आहेत. मनाली मॅडममध्ये पण खूप काही चांगले गुण आहेत. आणि मनाली मॅडमला पण मी बघितलं आहे, त्यांना कोणी किती त्रास देऊ, पण आत्तापर्यंत त्यांनी कधी कोणाला शिवी नाही दिली. हे पण मी ऑब्झर्व केलेलं आहे. तर तेच मला एवढंच फक्त म्हणायचं आहे की प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते. नको नको रोज नवीन नवीन तो खुलासा. याच्याने जनतेला काहीच घेणं देणं नाही आहे. जनतेला फक्त एक एंटरटेनमेंट भेटते आणि दुसरं काही नाही. आणि तुम्ही सांगा ना मला, आता जर यूट्यूबने पैसे देणं बंद केलं व्ह्यूजवरती, तर एखादा माणूस एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये एवढं इंटरफेअर करेल का? त्याच्या मागे स्वतःचा एवढा मौल्यवान टाईम वेस्ट करेल का? सांगा मला. मी हा प्रश्न माझा जनतेला आहे. जर यूट्यूबने व्ह्यूजवर पैसे देणं बंद केलं, तर एखाद्या व्यक्ती स्वतःचं भावाबरोबर भांडण झालं, आईबरोबर भांडण झालं, नवऱ्याबरोबर भांडण झालं, हे यूट्यूबवर सांगेल का? किंवा एखाद्याने काय आपल्याला बोललं तर त्याच्या मागे एकदम जाऊन त्याच्या पास्टमध्ये काय झालं काय नाही त्या सगळ्या इन्क्वायरी करायला एवढा टाईम वेस्ट करून येऊन यूट्यूबवर सांगायचं एवढं कष्ट घेईल का कोणी? सांगा मला. हा प्रश्न माझा जनतेला आहे. नाही ना? मग हा सगळा खेळ कसला आहे? डॉलरचा आहे. तर म्हणून सगळ्यांनी, जे कोणी एकमेकांना बोलतं सगळे त्याच्यामध्ये आले. जे कोणी एकमेकांना बोलतं, आणि शिव्या तर अजिबातच नाही यूट्यूबवर दिल्या पाहिजे, अजिबातच नाही. कारण नंतर माणूस किती जरी चांगलं वागलं ना, तरी पण ती छाप लोकांच्या नजरमध्ये राहते. आणि शिकलेलेच लोक असे करतील तर कसं चालेल? तर तेच प्लीज हे थांबवा कुठेतरी. असं करू नका. जास्त अति देवालाही मंजूर नसतं. जेवढं झालं तेवढं ठीक आहे. काही तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही कायदेशीर कारवाई करा, पण हे भांडणं ह्या सगळ्या गोष्टी इकडे थांबवा. आणि नाही तर मग हे कधीच नाही थांबणार, हे असंच चालू राहणार आणि मग याच्यातून काहीतरी वाईट होईल. एवढंच मला म्हणायचं आहे. बघा, तुम्ही विचार करा, शांततेने विचार करा, जरा रागात विचार करू नका आणि अहंकारात विचार करू नका. जरा शांततेने विचार करा. तुम्ही शिकलेले आहात, समजदार आहात की काय आणि खरंच हे योग्य आहे का? हे जास्त तर होत नाही आहे ना? बघा तुम्हाला काय वाटतं. ठीक आहे, एवढंच मला म्हणायचं आहे. धन्यवाद.